आजकाल सोशल मीडियावर एक बातमी खूप व्हायरल होते। बिर्याणीवर कलिंगड खाल्लं आणि 4 लोकांचा मृत्यू झाला। पण खरंच असं होतं का की ही फक्त अफवा आहे? नमस्कार, मी हर्षाली आणि आज आपण बोलणार आहोत विरुद्ध आहार म्हणजे काय आणि कोणत्या गोष्टी आपण टाळायला हव्यात। सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करूया, बिर्याणी आणि कलिंगड एकत्र खाल्ल्यामुळे मृत्यू होतो असा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाहीये। पण हो, काही फूड कॉम्बिनेशन्स आपल्या शरीरासाठी योग्य नसतात, ज्यामुळे अपचन, ऍसिडिटी, पोट फुगणं, इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्यामुळे त्यांच्यासोबत जे झालं हे 100% बिर्याणी आणि कलिंगडमुळे झालं असं आपण म्हणू शकत नाही। पण 20% जरी आपण त्याला ही गोष्ट कारणीभूत धरली तरी तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की आपण विरुद्ध आहार घेणं आपल्याला संपवू शकतं किंवा आपल्यासाठी घातकी ठरू शकतं। आता प्रश्न येतो, विरुद्ध आहार म्हणजे नेमकं काय? आयुर्वेदानुसार ज्या दोन गोष्टींचे गुणधर्म एकमेकांच्या विरुद्ध असतात आणि त्या एकत्र खाल्ल्या तर आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो, त्यालाच आपण विरुद्ध आहार म्हणतो। तर आता आपण असे काही बघूयात कॉमन कॉम्बिनेशन्स जे आपण टाळायला हवेत। तर सगळ्यात आधी दूध आणि आंबट फळं म्हणजे संत्री, मोसंबी अशी फळं तुम्हाला घ्यायची नाहीयेत। बहुतेक फळं ही आंबट किंवा आंबट गोड असतात। विशेषतः केळी, आंबा सोडून इतर कोणतीही आंबट फळे जी असतात ती जर तुम्ही मिक्स केली तर दूध फाटतं किंवा ते पचनासाठी डेफिनेटली जड होतं। शिकरण सुद्धा तुम्ही काही प्रमाणात टाळलेलंच बरं आहे। सेकंड आहे दूध आणि मासे। आता हा सर्वात घातक विरुद्ध आहार मानला जातो। दूध तसं थंड असतं आणि मासा हा ऑलरेडी गरम असतो, सो हे एकत्र खाल्ल्यामुळे रक्ताभिसरणात अडथळे डेफिनेटली येऊ शकतात। पुढे आहे मध आणि गरम पाणी। मध कधीही उकळत्या पाण्यात गरम पदार्थात टाकून खाऊ नका। मध गरम केल्यानंतर त्यातले जे नैसर्गिक गुणधर्म असतात ते चेंज होतात आणि ते आपल्या शरीरासाठी विषारी घटक निर्माण करू शकतात। हा, पण कोमट पाणी चालेल, कारण का बरेच वेळा तुम्ही गरम पाण्यातून मध घेतलेलं बघितलं असेल, पण ते पाणी कोमट असायला हवं, अति गरम नको। नेक्स्ट आहे दही आणि गरम पदार्थ। दही कधीही गरम करून खाऊ नये किंवा रात्रीच्या वेळी दही खाणं टाळावं, कारण ते कफ वाढवणारं असतं। म्हणजे सगळ्यांसाठी हे सेम नसतं। मी रोज दही खाते, सो प्रत्येकाच्या बॉडी स्ट्रक्चरवर ते डिपेंड करतं। नेक्स्ट आहे मीठ आणि दूध। खरं तर मीठ आणि दूध हे कॉम्बिनेशन आपण कधीच घेत नाही, पण दुधासोबत मीठ असलेले पदार्थ जसं की खारी असेल, बिस्किट असेल किंवा भाजीपोळी ज्यामध्ये मीठ आहे, असे कॉम्बिनेशन्स तुम्ही टाळा। अशामुळे तुम्ही फ्रीमध्ये विकारांना आमंत्रण देणार आहात। चहासोबत जर तुम्ही मोनॅको वगैरे खात असाल तर ते डेफिनेटली कमी करा। सो नेक्स्ट आहे जेवताना लगेच खूप थंड किंवा बर्फाचं पाणी पिणं, हे डेंजरस आहे। पचन संस्था यामुळे मंदावते। नेक्स्ट आहे चहा आणि लिंबू। आता चहामध्ये लिंबू पिणं म्हणजेच लेमन टी आपण ज्याला म्हणतो, काही जणांना पित्ताचा त्रास देऊ शकतं। लेमन टी म्हणजे चहा आणि लिंबू एकत्र घेतल्यावर आयुर्वेदानुसार थोडा विरुद्ध आहारामध्ये हे येतं, कारण दोन्हींचे गुणधर्म जे आहेत ते वेगळे आहेत आणि काही लोकांना त्यामुळे ॲसिडिटी किंवा जळजळ होऊ शकते। हां, ब्लॅक टीमध्ये थोडासा लिंबू चालू शकतो, पण जर दुधाच्या चहात चुकून जरी लिंबू तुम्ही मिक्स केला तर ते डेंजरस ठरू शकतं। सो लेमन टी घेताना आपल्या शरीराला जे सूट होते की नाही, ही लेमन टी आपल्याला सूट होते की नाही हे आधी पाहणं खूप महत्त्वाचं आहे। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा।